काय विषय होता? संसद भवनात कुठे भेट झाली? लोकसभेमध्ये संसद भवनमध्ये निर्मला सीतारामन यांच्या कॅबिनमध्ये भेट झाली. मी त्यांना वेळ मागितली होती. ही वेळ यासाठी मागितली होती की पंजाब महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह बँक याच्यामध्ये जो 2019 रोजी गैरव्यवहार झालेला, आर्थिक गैरव्यवहार झालं होतं आणि त्याच्यामुळे ती बँकेवरती रिझर्व्ह बँकेने निर्बंध आणले होते. जवळजवळ त्या बँकेमध्ये जो आर्थिक गैरव्यवहार झाला होता तो 6,000 कोटीचा होता. या 6,000 कोटीमध्ये 25,000 बेनामी किंवा डुप्लिकेट अशा पद्धतीने त्यांनी खाती उघडली होती आणि 6,000 कोटी एका कंपनीच्या नावावरती काढले गेले होते आणि त्यामुळे ती बँक ही डबघाईला आली होती. त्यानंतर अनेक ठिकाणी उपोषणं झाले, मोर्चे आले, सर्व काही झालं. मी देखील त्यावेळेला पंतप्रधानांना, फायनान्स मिनिस्टरला पत्र दिलं होतं आणि त्यानंतर ती छोट्या बँकेच्या याच्यामध्ये ती कन्वर्ट करण्यात आली, त्यांना ती देण्यात आली आणि त्याच्या माध्यमातून आत्तापर्यंत जी 2022ला स्मॉल बँकेच्या माध्यमातून देण्यात आली, त्या लोकांनी पहिल्याने 5 लाख रुपये दिले आणि नंतर 50,000 दिले, 6,000 दिले. मग यामध्ये जे ठेवीदार होते ह्या ठेवीदारांना आत्तापर्यंत 5 लाखाच्या आतमध्ये जवळ 8 लाखाच्यापर्यंत होते. परंतु आता जे 38 लाख जे ठेवीदार आहेत यांची रक्कमही जास्त आहे. ती जी ठेव दिली ती जवळजवळ 2,400 वगैरे कोटीची आहे आणि म्हणजे माझ्याकडे त्याची आकडेवारी आहे. ती ठेव जी आहे ती जवळजवळ 8,61,983 लोकांना 5 लाखाच्या खाली होते. त्यांची ती अमाऊंट होती 2,0187 कोटी. त्यानंतर इन्स्टिट्यूट ज्या होत्या त्या जवळ 8,282 होत्या, त्यांची अमाऊंट होती 54 कोटी. अशी मिळून टोटल 8,70,265 लोकांना 2,241 कोटी रुपये देण्यात आले. परंतु बाकीची जी 5 लाखाच्या वरची जी रक्कम होती ती त्यामध्ये जवळजवळ इंडिव्हिज्युअल 36,823 लोकं होती आणि त्यांची अमाऊंट होते 5,716 कोटी आणि इन्स्टिट्यूशनल जे आहेत त्यांची नंबर आहे ते 2,825 आणि त्यांची अमाऊंट आहे 2,769 कोटी. असं मिळून ती 39,648 लोकांना 8,485 कोटी हे बँकेने देणं आहे. आणि याच्यामध्ये अशी नियमावली या लोकांनी केलेली आहे की 5 वर्ष तुम्हाला काही व्याज मिळणार नाही आणि 5 वर्षानंतर 2% व्याज मिळणार. मग ही जी लोकं जी आता बाधित झालेली आहे तर यांच्याबद्दल पुनर्विचार करावा. यांना त्यांचे पैसे याच्यामध्ये जे इंडिव्हिज्युअल काही लोकांचे पैसे असतील, त्या डॉक्टर असतील, वकील असतील, काही आणखीन लोकं असतील, त्या लोकांचे जे 5 लाखाच्या वरचे पैसे असतील, त्यानंतर ज्या संस्था असतील, सोसायट्याज असतील, इंडिव्हिज्युअलमध्ये सिनियर सिटीजन देखील जास्त आहे कारण त्यांना 1% जास्त मिळतो म्हणून त्या कोऑपरेटिव्ह बँकेमध्ये जास्त पैसा ठेवतात. तर अशा लोकांचे 8,000 कोटीच्या वर राहिलेले आहेत. याच्यामध्ये त्यांनी लक्ष घालावं. अशा पद्धतीने मी त्यांच्याबरोबर लेखी लेटर देखील दिलं आणि चर्चा देखील 15-1 मिनटं आम्ही केली. त्यांनी मला देखील सविस्तर विस्ताराने सांगितलेलं आहे आणि मी यामध्ये नक्कीच लक्ष घालेन आणि यातनं काही मार्ग निघतो का आपण त्यातनं प्रयत्न करूया. खातेधारकांना दिलासा मिळेल असं वाटतं? मिळायला पाहिजे. त्यांनी आश्वासन दिलेलं आहे. या अगोदर काही लोकं भेटलेली असतील देखील, परंतु मी इथे खासदार झाल्यानंतर माझं कर्तव्य आहे. मी या इथे 0 आवर्समध्ये देखील माझे प्रश्न मांडले होते पण ते लागले नाहीत. मग जाऊन मी त्यांना तसं पत्र दिलं आणि त्या पत्राच्या माध्यमातून त्यांना विनंती केलेली आहे की या लोकांचं जीवनमान, यांचे जे पैसे, यांच्या ज्या इन्स्टिट्यूट आहेत यांचे संपूर्ण जीवनमानच खराब झालेलं आहे. म्हणजे अनेक जणांनी जीव दिले, म्हणजे 200च्या वर जरी आत्महत्या झालेल्या असतील तर याच्याकडे सहानुभूतीपूर्वक आणि त्यांना देखील वाटते की याच्यातून निर्णय निघावा, चांगलं काही व्हावं आणि त्या पद्धतीने त्याने मला आश्वासन दिलेलं आहे. थँक्यू. धन्यवाद.